An iron rod is placed parallel to magnetic field of intensity 2000 ampere per meter. तर याने मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी दिलेलं आहे आणि ते दिलेलं आहे 2000 ॲम्पियर पर मीटर. मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी एचने मी करतो, एच इज इक्वल टू 2000 ॲम्पियर पर मीटर. त्याच्या पुढे द मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू द रॉड इज 6 × 10⁻⁴ वेबर. मॅग्नेटिक फ्लक्स दिलेला आहे. मॅग्नेटिक फ्लक्स रिप्रेझेंट करणार लेटर फायने आणि या फायची व्हॅल्यू आहे 6 × 10⁻⁴ वेबर. त्याच्या पुढे अँड इट्स क्रॉस सेक्शनल एरिया इज 3 cm². तर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दिलेला आहे तो एने रिप्रेझेंट करू आणि तो दिलेला आहे 3 cm². या सेंटीमीटर² कन्वर्जन मीटर स्क्वेअरमध्ये करावं लागेल. मग तो 3 तसाच लिहिणार. सेंटीमीटर म्हणजे 10⁻² आणि त्याचं काय करायचं आपल्याला स्क्वेअर करायचं आहे. सेंटीमीटरचं रूपांतर मीटर स्क्वेअर. मग आपला आन्सर भेटेल 3 × 10 किती -4 मीटर स्क्वेअर. त्याच्या पुढे द मॅग्नेटिक परमिॲबिलिटी ऑफ द रॉड इन वेबर पर ॲम्पियर पर मीटर इज. तर आपल्याला मॅग्नेटिक परमिॲबिलिटी फाईंड करायचं म्हणजे म्यू फाईंड करायचं आपल्याला. मग क्वेश्चन 2016ला आलेला होता. याचा ए ऑप्शन आहे 10⁻⁻1, बी ऑप्शन आहे 10⁻², सी ऑप्शन आहे 10⁻⁴ आणि डी ऑप्शन आहे 10⁻⁴. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर सर्वात पहिले आपण मॅग्नेटिक फील्ड जर घेतला तर मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला या ठिकाणी आपण यूज करू. मग आपण या ठिकाणी लिहू वी हॅव मॅग्नेटिक फील्ड B इज इक्वल टू म्यू एच. एच म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. आता म्यू आपल्याला फाईंड करायचं. मग बी आपण एच इकडे मल्टिप्लाय इकडं डिवाईड केला. आता बीच्या जागी आपण काय करू शकतो फ्लक्स पर युनिट एरिया घेऊ शकतो. ओके. मग बीच्या जागी फ्लक्स पर युनिट एरिया इंटू एच. त्याचं रिझन देऊन टाकू बी इज इक्वल टू फ्लक्स पर युनिट एरिया. आता सर्व व्हॅल्यू आपल्याला दिलेलं आहे फक्त त्या पुट करायच्या आणि सॉल्व करायचं. मग म्यू इज इक्वल टू फ्लक्सच्या जागी टाका 6 × 10⁻⁴. एरिया दिलेला आहे 3 × 10⁻⁴. तो पण टाकून द्यायचं 3 × 10⁻⁴. आणि जो एच दिलेला आहे तो किती दिला आहे 2000. तो या ठिकाणी आपण पुट करू 2000. आता नेक्स्ट केसमध्ये 10⁻⁴ आणि 10⁻⁴ काय करू आपण कॅन्सल करून टाकू. ओके. आणि 3च्या टेबलमध्ये 6 आहे. आधी लिहून घे वाटलं सर. 6 / 3 2 किती झाला 6. मग तो किती झाला तर 6000 किंवा मग 10⁻³ करा. मग आता नेक्स्ट केसमध्ये 6 6 काय आला कॅन्सल. 10⁻+3 वरती गेला तर काय होणार -3 होणार. मग म्यू जो आहे तो किती भेटेल 10⁻³ वेबर पर ॲम्पियर पर मीटर. ओके. हे झालं त्याचं फायनल आन्सर. मग या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर 10⁻³ वेबर पर ॲम्पियर पर मीटर हे त्याचं फायनल आन्सर झालं. तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच झालेला आहे. म्हणून या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर ऑप्शन सी असेल. ऑप्शन सी म्हणजेच काय 10⁻³ वेबर पर ॲम्पियर पर मीटर.